जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी लॉगिन उपलब्ध झाले आहे। त्याची वेबसाईट आहे https://ott.mahardd.com। तर या साईटवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन करण्यासाठी मोबाईल नंबर टाकला की OTP येतो 6 डिजिटचा। त्यानंतर आपण कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे। त्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचे वेब पेज ओपन होते। त्यामध्ये आपल्याला डॅशबोर्ड, आपला जिल्हा, तालुका आणि आपले नाव दिसते फ्रंट पेजवर। आणि त्यानंतर करंट स्टेज टीचर डाटा अपडेटसाठी ज्या डेडलाईन दिलेल्या आहेत त्या दिसतात। स्टार्ट डेट आणि एंड डेट म्हणजे CEO EO लॉग इन वरती काय प्रक्रिया होणार आहे त्या संदर्भात इथे भरपूर अशा डेट्स दिलेल्या आहेत, त्या आपण बारकाईने अभ्यासू शकतो। टीचर सबमिट प्रोफाइल टू BEO साठी 2/3/2025 ते 9/3/2025 पर्यंत आपल्याला मुदत दिलेली आहे। तोपर्यंत आपण दुरुस्ती करू शकतो। त्यानंतर राईट साईडला जर आपण हे पेज सरकवलं तर तिथे आपल्याला ॲक्शन इन प्रोसेस अशा प्रकारच्या टॅब्स दिसतात, म्हणजे ती प्रक्रिया आता सुरू आहे। आणि नंतर ॲक्शन नॉट स्टार्टेड म्हणजे अजून काही पुढची प्रक्रिया नंतर सुरू होणार आहे। तर आता आपण पाहूया डॅशबोर्ड म्हणजे वरती 3 रेषा दिसत आहेत आपल्याला डॅशबोर्डवरती। तिथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला प्रोफाइल ओपन होते। प्रोफाइलमध्ये आपल्याला पहिल्यांदा नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, मोबाईल नंबर, आधार नंबर, पॅन नंबर, ईमेल ID, शालार्थ ID चेक करायचा आहे। नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला डेट ऑफ अपॉइंटमेंट ZP, कास्ट कॅटेगरी, अपॉइंटमेंट कॅटेगरी, करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट, UDAS कोड, करंट स्कूल जॉईनिंग डेट, त्यानंतर करंट टीचर टाईप, टीचिंग सब टाईप, टीचिंग मीडियम, लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी, लास्ट ट्रान्सफर टाईप आणि करंट एरिया जॉईनिंग डेट दिसते। ती आपण चेक करायचं आहे की जी माहिती तिथे दिसत आहे आपली ती बरोबर आहे किंवा नाही। त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर पुन्हा आपल्याला प्रोफाइलचा प्रिव्ह्यू पाहण्यास मिळते। तर पुन्हा एकदा आपण सर्व काही माहिती आपली बरोबर असल्याची खात्री करून घ्यायची आहे। आणि काही दुरुस्ती असल्यास आपण ती तालुका लेवलवर जे आपले अधिकारी या बदली पोर्टल संदर्भात काम करत आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपली माहिती दुरुस्त करायची आहे। त्यानंतर प्रोफाइलच्या खाली आपल्याला डिरेक्टरी म्हणून एक टॅब दिलेली आहे, ती आपण चेक करूया। तिथे आपल्याला दिसत आहे डिस्ट्रिक्ट, तालुका आणि आपण तिथे स्कूलचं नाव टाकलं तर आपण कोणत्याही जिल्ह्याची, तालुक्याची माहिती इथे आपण पाहू शकतो की त्या शाळेत बदलीपात्र जागा उपलब्ध आहेत किंवा नाही। पण हे आत्ता सुविधा उपलब्ध नाही आहे, ही लवकरच सुरू करण्यात येणार आहे। इथे आत्ता आपण फक्त टीचर्स प्रोफाइल डाटा पाहू शकतो, पण जेव्हा आपलं प्रोफाइल अपडेट होईल म्हणजेच 9 तारखेनंतर त्यानंतर इथे डिफिकल्ट एरिया स्कूल लिस्टसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते। जर आपण तिकडे UDAS नंबर टाकला तर ती शाळा डिफिकल्ट एरियामध्ये आहे किंवा नाही हे आपल्याला समजू शकते। त्यानंतर पुढचा जो टॅब आहे तिथे दिलेला आहे नोटिफिकेशन्स। ज्या वेळी आपण या साईटवर लॉग इन करतो तेव्हा आपल्याला OTP येतो, त्याचं हे नोटिफिकेशन इथे स्टोअर केलेलं दिसून येईल। त्यानंतर पुढची टॅब आहे ऑडिट लॉग्स। या टॅबमध्ये सुद्धा आपल्याला आपण ज्या वेळी या साईटवर ऑनलाईन पोर्टलवर लॉग इन केलेलं आहे त्या वेळेचं डेट अगदी वेळेसहित म्हणजे टाईमसह आपल्याला इकडे दिसून येते। आणि आपण तिथे काय काय चेंजेस केलेत किंवा काय काय ॲक्शन घेतली आहे ते सुद्धा आपल्याला या ऑडिट लॉगमध्ये कळून येते। तर अशा प्रकारे आपण आपली सर्व प्रोफाइल चेक करू शकतो।